सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू नवीस वर्ल्ड. तर आज आपण करणार आहोत शेवग्याच्या शेंगेची भाजी. जर तुम्हाला ही शेवग्याच्या शेंगेची भाजी येत नसेल तर पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. तर मी इथे सर्वप्रथम 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा टाकलेल्या आहेत आणि मी इथे कस्तुरी मेथी थोडीशी घालून घेणार आहे आणि आता ते नीट मिक्स करून घ्यायचं आहे. शेवग्याची शेंग नीट भाजून घ्यायची आहे आणि गॅस खूप फुल करायचा नाही, एकदम मीडियम आचेवर हे भाजायचं आहे, जेणेकरून आपल्या शेवग्याच्या शेंगेमध्ये पूर्णपणे तेल जाईल. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर मी इथे खोबरं थोडंसं बारीक करून घेतलं होतं, तर ते मी इथे ॲड केलेलं आहे आणि आता हे नीट मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही खोबऱ्याऐवजी शेंगदाण्याचा कूटही टाकू शकता, परंतु मी ते खोबरं टाकलेलं आहे कारण त्यामुळे चांगला फ्लेवर येतो. तर ते खोबरं चांगलं भाजूपर्यंत हलवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता खोबऱ्याला चांगलं तेल सुटत आहे. आता त्याच्यामध्ये चटणी टाकायची आहे. तर मी इथे 2 चमचे चटणी टाकलेली आहे. आता ते हलवून घ्यायचं आहे. चटणी जर तेलामध्ये तळली तर भाजीला चांगला कट येतो आणि इथे एकदम गॅस कमी करायचा आहे आणि आता पाणी ओतायचं आहे. मी इथे अर्धा तांब्या पाणी ओतलेलं आहे आणि आता आपली भाजी शिजत आहे. 10-15 मिनिटांनी आपली भाजी तयार होते. शेंगा नीट शिजू द्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता इथे आपली शेवग्याच्या शेंगेची भाजी तयार झालेली आहे. साधारणपणे मला 20 मिनिटे लागली भाजी पूर्ण शिजवायला. भाजी जोपर्यंत शिजत होते तोपर्यंत मी गेम खेळले. तुम्ही पाहू शकता इथे आपली भाजी तयार झालेली आहे आणि तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला जर ही भाजी आवडली तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्ही ही भाजी याआधी कधी केली आहे का हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका. Thanks for watching.